नमस्कार. तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या सगळ्यांसाठी महत्वाची आनंदाची बातमी आहे. तलाठी पदभरती संदर्भामध्ये ज्याचं ग्राम महसूल अधिकारी हे आता नाव झालेलं आहे. 2400 प्लस जागा तुमच्या रिक्त आहेत, परंतु जाहिरात 1700 पदाची येणार. सविस्तर आता तुम्हाला तलाठी भरतीची पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि फॉर्म कोण भरू शकतं तलाठी भरतीचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. आता तलाठी पदभरती संदर्भामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर अनेक दिवसापासून चालू आहे की जाहिरात येणार आहे. जाहिरात कधी पण येणार त्याची सुद्धा अधिकृतपणे तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यासोबत मागच्या TCS ने तुमची तलाठी पदभरती 57 शिफ्ट मध्ये घेतली. टोटल 17 ते 19 दिवस भर ही परीक्षा झाली. आता TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे का MPSC कडे जाणार, या सुद्धा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता, त्यानंतर वयोमर्यादा, कोण फॉर्म भरू शकतो, कोणाचं किती वयापर्यंत ओपन असेल, कास्ट असेल, तुम्हाला फॉर्म भरता, कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, ते नसतील तर तलाठी भरती जाहिरात यायच्या अगोदरच काढून ठेवा. त्यानंतर MSCIT, जसं ग्रामसेवक भरतीला MSCIT कंपल्सरी आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. तर मग MSCIT या तलाठी पद भरतीला अनिवार्य आहे का, अभ्यासक्रम याचा काय आहे, याच्यामध्ये काही नवीन बदल होणार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सविस्तर डिटेल तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला तलाठीच्या या 1700 पदामध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपली तलाठी पद भरतीची बॅच सुरू झालेली आहे. पहिल्या 100 स्टुडंटला त्या ठिकाणी 50% ऑफ आहे. 3500 फीस आहे, 50% ऑफ 1700 रुपये फीस ठेवलेली आहे. अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवा, 57 शिफ्ट झालेले आहे. तलाठी भरती तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, पहिलं पेज शेवट वाचायची अजिबात तुम्हाला आवश्यकता नाही. नेमकं आणि तेवढंच परीक्षा आपण घेणार आहोत. त्यामुळे बॅच जॉईन नसेल केली तर जॉईन करा. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, हा नंबर दिसतोय, या नंबरला संपर्क करा. 9552629563. व्हॉट्सअपला हाय पाठवा. तलाठी पदभरती श्री अकॅडमी आपलं ऍप आहे, त्या ऍपची तुम्हाला लिंक पाठवली जाईल, तिथून डाउनलोड करून घ्या आणि तलाठी पदभरती जॉईन करून घ्या. लक्षात ठेवा. आता शैक्षणिक पात्रता काय आहे, तर शैक्षणिक पात्रता पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलाही एनी डिग्रीवाला, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची, कुठलंही मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असली पाहिजे. पदवीधर म्हणजे समजा तुमचं जर BA मध्ये त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तरीही तुम्ही BA वाले तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकता. एखादा BSc वाला असेल तो सुद्धा तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकतो आणि एखादा BCom वाला असेल तोही तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकतो. आता या तिघांच्या व्यतिरिक्त एखादं टेक्निकल डिग्री झाली असेल, कुठलीही टेक्निकल डिग्री असू द्या, ठीक आहे, तांत्रिक डिग्री असू द्या, तरीही तुम्ही तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकता. त्यासोबत 2 नंबरचा मुद्दा महत्वाचा आहे. शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता आवश्यक, कंपल्सरी आणि अनिवार्य हे शब्द आहेत, लक्षात ठेवा. तर MSCIT किंवा इत्यादी माहिती तंत्रज्ञान जे काही ठरवलंय त्यानुसार MSCIT चालतं, नसेल तर इतरही डिप्लोमा चालतात किंवा इतरही कुठलंही सर्टिफिकेट चालतं. परंतु अनिवार्य आहे का पुढे घेणार त्या संदर्भामध्ये, आणि आवश्यक मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वय. सर माझं वय इतकं आहे, मी फॉर्म भरू शकतो का, वयोमर्यादा त्या ठिकाणी वाढ होणार आहे का. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरत असाल तलाठी पदभरतीसाठी तर तुमचं कमीत कमी वय पाहिजे हे 18 वर्ष आणि जास्त वय पाहिजे 38 वर्ष. तुम्ही मागास वर्गामधून फॉर्म भरत असाल तर तुमचं कमीत कमी हे वय पाहिजे 18 वर्ष ते जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही खेळाडू मधून फॉर्म भरत असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तुम्ही प्रकल्पग्रस्त असतान, भूकंपग्रस्त असतान, तुम्ही अपंग असतान तर 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. तुम्ही माजी सैनिक असाल तर 18 ते 45 वर्ष, 18 ते 45. माजी सैनिकाचं वेगळं तुम्हाला पेन्शन आहे. तुमचा सेवा कालावधी प्लस 3 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी या पदभरतीसाठी वयोमर्यादा दिलेली आहे. ओके. त्यात बाकी इतर समांतर आरक्षण सुद्धा आहे, ते नंतर आपण घेऊया, काळजी करू नका.
आता कागदपत्र सगळ्यात महत्वाचे अजून काढलं असेल तर कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागतात? नंबर 1, 1 बाय 1 संपूर्ण कागदपत्राची तुम्हाला यादी सांगतोय, लक्षात ठेवा. ओके, चला बघा, तुम्ही आता फॉर्म भरताय तलाठीचा जागा निघल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे 10वी शैक्षणिक अर्थात 10वीची असावी आणि नावात तुमचा काही त्या ठिकाणी बदल असेल तर ते सुद्धा चेक करून घ्या. हा, वयाचा पुरावा, ठीक आहे. 3 नंबरचा शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा म्हणजे तुमचं त्या ठिकाणी 10वी सर्टिफिकेट, 12वी सर्टिफिकेट आणि तुमचं पदवीचं सर्टिफिकेट, ठीक आहे. शैक्षणिक अर्हता तलाठी भरतीला काय आहे? पदवी. तर पदवीची तुमची त्या ठिकाणी पात्रता. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, तुम्ही त्या ठिकाणी सामाजिक मागासवर्ग असताल तर त्याचा तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं. तुम्ही आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असाल म्हणजे तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. आता नॉन क्रिमिनल कोणाकोणाला लागतंय, आधी कोणाला लागत नाही ते बघूया. बघा, तुम्ही जर त्या ठिकाणी एससी मध्ये असताल, एससी वाल्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. तुम्ही एसटी मध्ये असताल, नॉन क्रिमिनल लागत नाही. तुम्ही ओपन मधून फॉर्म भरणार असाल, तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही. आणि तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही. त्या 4 कास्ट सोडल्या तर बाकी सगळ्यांनाच नॉन क्रिमिनल लागतं. त्यामुळे नॉन क्रिमिनल लवकर काढून घ्या. नसल नॉन क्रिमिनल तर तुमचा ओपन मध्ये विचार केला जातो, तुमच्या कास्ट मध्ये विचार केला जात नाही. त्यानंतर पात्र दिव्यांग, दिव्यांग मधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे दिव्यांगाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक म्हणून फॉर्म भरत असाल, तुमच्याकडे माजी सैनिकचा तो पुरावा असावा. त्यासोबत तुम्ही खेळाडू आरक्षणासाठी फॉर्म भरत असाल तर खेळाडूकडे तुमच्याकडे अधिकृत ते स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 10 नंबरचा मुद्दा आहे अनाथ आरक्षण आहे. तुम्ही अनाथ म्हणून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे ते अनाथाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन पदवीधर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर त्या ठिकाणी अफिडेव्हिट असलं पाहिजे, ठीक आहे, किंवा गॅजेट करून घेतलं पाहिजे. अराखीव महिला असेल, मागासवर्गीय असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा केला असल्यास तुमच्याकडे त्या त्या आरक्षणानुसार प्रतिज्ञापत्र, त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, म्हणजे सर्टिफिकेट असणं. मराठी भाषेचं ज्ञानाचा पुरावा तुमच्याकडे असावा. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्ही द्यायचंय, ते सगळीकडे असतं. ओके, जे तुम्ही फॉर्म भरून घेता त्यांच्याकडे पण असतं, ऑलरेडी नेटवर सुद्धा उपलब्ध आहे. आणि अनुभव प्रमाणपत्र लागत नाही, ठीक आहे. त्यामुळे 17 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. नसतील त्यातले कुठले डॉक्युमेंट तर लवकर काढून घ्या, जाहिरात अजून आलेली नाही. MSCIT अनिवार्य आहे का तर लक्षात ठेवा, MSCIT अनिवार्य नाही. अनिवार्य याचा अर्थ कंपल्सरी आहे का? अजिबात नाही. आवश्यकता म्हटलंय तुम्हाला. 2 नंबरचा मुद्दा बघा, विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कुठली? संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानाचे MSCIT CCC दिलेला आहे किंवा अजून इतर, कंपल्सरी नाही. तुम्ही शासनाचा जो काय GR आहे, शासनाचे काय प्रसिद्धी पत्रक त्यात सांगितलंय की तुम्ही नोकरी लागल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये ते देणं तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही जॉईन झाला, तुमच्याकडे नसेल हरकत नाही, त्याच्यामुळे तुमची नोकरी जाणार नाही, परंतु जॉईन झाल्याच्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते देणं बंधनकारक आहे. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महत्वाचा. लक्षात ठेवा, आपले सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत. बॅच जॉईन करायची आहे. तलाठी पद भरतीची बॅच सुरू झालेली आहे. 50% ऑफ आहे. पहिल्या 100 खूप साऱ्या मुलींनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता काही सीट खाली आहे. 1700 रुपये फीस आहे. 50% ऑफ ठेवून नंबर आपला दिलेला आहे, नंबरला संपर्क करा, ठीक आहे, आणि बॅच जॉईन करून घ्या. सगळ्यात महत्वाची आता अभ्यासक्रम काय आहे, जो तुमचा TCS ने घेतलेला आहे, जो सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे तोच तुमचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. मराठी व्याकरण आहे, त्याची पण तुम्हाला मराठी व्याकरणचे 25 प्रश्न विचारले जातात 50 गुणासाठी. त्यासोबत इंग्रजी व्याकरण आहे, 50 प्रश्न, 25 प्रश्न 50 गुणासाठी आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता, तर तलाठीला सरासरी जास्त या बुद्धिमत्ताचे 25 पैकी 20 प्रश्न हे बुद्धिमत्ताचे असतात आणि 5 प्रश्न हे अंकगणिताचे असतात. असे 25 प्रश्न 50 गुण. आणि सामान्य ज्ञान ज्याला GK GS आपण त्या ठिकाणी म्हणतो, हे 25 प्रश्न 50 गुण, असे टोटल तुमचे 100 प्रश्न आहेत. त्याला गुण 200 गुण आहेत आणि वेळ 120 मिनिटाचा वेळ आहे.
ठीक आहे, 120 मिनिटं म्हणजे साधारणतः 2 तासाचा तुम्हाला वेळ आहे. 120 मिनिट, 1 तास 20 मिनिट. ओके चलो, हा नाही 2 तासाचा तुम्हाला वेळ आहे. टोटल 100 प्रश्न आहेत, 120 मिनिट आहे. ओके चालेल, अभ्यासक्रम डिटेल झाला. तलाठी टोटल 24,477 एवढे रिक्त पद आहेत. जाहिरात 1700 पदाची येणार आहे. किती पदाची? टोटल 1700 पदाची तुमची जाहिरात आहे. लक्षात ठेवा, तलाठी भरतीची तुम्ही तयारी करताय, तुमच्यासाठी आनंदाची, अत्यंत महत्वाची, लवकरात लवकर, जसं इतर भरतीची जाहिरात पडल्या तुम्हाला वेळ सुद्धा मिळाला नाही, तसं यावेळेस सुद्धा होणार आहे. तलाठीची 10 डिसेंबर पासून लक्षात ठेवा 24 डिसेंबर या मधामध्ये जाहिरात येणार आहे. आणि जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला वेळ दिला जाणार आहे. म्हणजे फेब्रुवारी मध्ये तुमची एक्झाम होईल, म्हणजे तुम्हाला डिसेंबर पूर्ण फॉर्म भरण्यात जाईल. जानेवारी 2 महिने मिळतील, तोपर्यंत अभ्यास पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि सगळा अभ्यास करायची आवश्यकता नाही. मागच्या 57 शिफ्टचं विश्लेषण आपण केलेलं आहे. त्या शिफ्टला काय विचारलेलं आहे, आता तुम्हाला टीसीएसचा खूप सारे प्रश्न घेतलेले आहेत. टीसीएस नेमकं काय विचारतं, कशावर बरं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बॅच आजच जॉईन करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, तो सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्या ठिकाणी विसरू नका. थांबतो.